पेन्शन योजनेत मोठा बदल. कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन सारखे ग्रॅच्युइटी लाभ. हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा होणार आहे. तर चला पाहूया. UPS मध्ये मोठा बदल जाहीर. कर्मचाऱ्यांना OPS सारखी निवृत्ती व मृत्यू ग्रॅच्युइटी, NPS आणि UPS अंतर्गत 3 नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन उपलब्ध होणार. तर कर्मचाऱ्यांसाठी वर्ष 2025 अनेक महत्त्वाचे बदल घेऊन आले असून त्यातील सर्वात मोठा बदल युनिफाईड पेन्शन स्कीम मीन्स UPS संदर्भात आहे. उपस्थित मध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ओल्ड पेन्शन स्कीम प्रमाणेच निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार. हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक होणार आहे. आता सरकारचा नवीन आदेश काय सांगतो? UPS अंतर्गत येणारे कर्मचारीही सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस 2021 अंतर्गत निवृत्ती ग्रॅच्युइटी आणि मृत्यू ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतील. आता सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला OPS प्रमाणेच लाभ दिला जाईल. तसेच कर्मचारी सेवेत असताना अपंगत्व किंवा अक्षम झाल्यास OPS सारख्या सुरक्षित लाभांची निवड करण्यास पर्यायही उपलब्ध राहील. तसेच 2 नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मंजूर. सरकारने नुकतेच नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी 2 ऑप्शन खुले केलेले आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मधून निवड करता येणार आहे. डिफॉल्ट पर्याय हा PFRDA द्वारा नियत केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर आधारित असेल. दुसरा पर्याय स्कीम जी असून यात गुंतवणूक पूर्णपणे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये केली जाते.